नमस्कार, ग्रामीण मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शासनाच्या वतीने महाराष्ट्र नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले असून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाई संदर्भात अभियान राबवले जात आहे। या अभियानात शहरातील गायत्री नगरात परभणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 260 ग्रॅम गांजा पकडल्याची कारवाई शनिवार दिनांक 24 मे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास केले। सेलू शहरातील गायत्री नगरातील सुनील अंकुश टाके यांच्या घरी गांजा असल्याची गोपनीय माहिती परभणी पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुनील अंकुश टाके वय वर्ष 28 यांच्या घराची झडती घेतली असता घराच्या पायऱ्यांखाली एका पिशवीत 260 ग्रॅम गांजा आढळून आला। त्याची अंदाजे किंमत 5,000 रुपये आहे। 5,000 रुपयांच्या गांजासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या संदर्भात पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। प्रशासनाने अंमली पदार्थांसंदर्भात कारवाईबाबत अभियान सुरू केले आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री संदर्भात अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत अंमली पदार्थाला रोख लावण्यात येत आहे। परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, पोलीस कर्मचारी विलास सातपुते, ढवळे, चाटे, डुबे, पौळ, संजय हुगे, मुलगीर, पुलाते, महिला पोलीस कर्मचारी जयश्री आव्हाड आदींनी कारवाई केली। अंमली पदार्थ कारवाईमध्ये झडती घेण्यासाठी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, गट विकास अधिकारी मुंडे हे कारवाई दरम्यान घटनास्थळी सोबत होते।